मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि या भागातल्या माझ्या निलेश असेल, अजित असेल, माझे जिल्हा अध्यक्ष असतील सतीश मोरे, या सगळ्यांचे अनेक मंडळी आहेत. फाटक कुठे गेल्या? सागर भदे आमचा आहे. या सगळ्या मंडळींचं मागच्या 2 प्रवासामध्ये मला असं मागणं होतं की या भागामधलं हे जे हॉस्पिटल आहे निरामय, हे दाभोळ कॉर्पोरेशन, एनरॉन या सगळ्या जंजाळात अडकलेलं आहे. तर ते चालू होईल का, या एका सुतावरनं मी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं आहे पॉवर कॉर्पोरेशन, ऊर्जा याचं मंत्रालय माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे मी त्या कालच्या अधिवेशनात त्यांना एक पत्र दिलं, त्यांची प्रत्यक्ष आम्ही भेट घेतली आणि मग मंत्री महोदयांनी रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड आणि मला असं सांगितलं की तुम्ही प्रमोद तू जा प्रत्यक्ष बघ. ही जी ट्रस्ट आहे त्या दाभोळ कॉर्पोरेशन, त्यांनी महावितरणचे विश्वास पाठक त्यांना निर्देश दिले. त्यांनी मला या ट्रस्टची भेट दिली. महाजन साहेब आणि डेक्कनवार साहेब आहेत. मग मी जोग साहेबांची भेट घेतली, त्यांचे जे ट्रस्टी आहेत ते. आणि मग मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद दिला. आणि माननीय मुख्यमंत्री सांगतायत म्हणूनच साहेब जोग साहेब आमचे प्रकाश पागे साहेबांनी सांगितलं की जठार साहेब माननीय मुख्यमंत्री सांगतायत म्हणूनच मी चावी देतो, कारण अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत पण आम्ही देतो. आणि मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर हे त्या ठिकाणी आपण सुरू करू, आम्ही तुम्हाला मदत करतो. आज आम्ही हे सगळी पाहणी करायला आलो. इथे किती प्रकारात याचं नुकसान झालेलं आहे आणि हे जर सुरू करायचं असेल तर त्याला काय खर्च आहे, काय करावं लागेल, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या आज्ञेने मी या सगळ्या माझ्या बालगोपाळ कार्यकर्त्यांना घेऊन आलेलो आहे. उद्देश एकच आहे की या भागामध्ये असं पुन्हा एकदा निरामयचं काम सुरू व्हावं, अशी आमच्या सगळ्या बालगोपाळ कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे बाळांनो आम्ही आज इकडे आलो, आज याची भेट घेतली, या लोकांनी उघडून दिलं ते रितसर. आता हे सगळं मी माननीय मुख्यमंत्र्यांना याचा रिपोर्ट देईन आणि त्यानंतर ते त्याच्यावरती निर्णय घेतील. तशी टीम त्यांनी निर्देशित काही लोकांना केलेलं आहे आणि ते हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी चव्हाण साहेब आणि आमचे प्रसाद लाड साहेबांकडे दिलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही आता प्रयत्नशील आहोत. मला विश्वास आहे की आमच्या या सगळ्या प्रयत्नाला आणि या सगळ्यांचे बिचाऱ्यांची जी स्वप्न होती, निलेशचं, आमच्या सतीशचं, अजितचं, सगळ्यांचं आणि आमच्या नातू साहेबांचं स्पेसिफिक, या सगळ्यांच्या स्वप्नाला मला वाटते कुठेतरी आत्ता दिशा मिळेल आणि याचं स्वप्नपूर्तीचा आनंद लवकरात लवकर आम्ही करू. आणि जर झालं सुरू तर आमचा आग्रह आहे फडणवीस साहेबांच्या हस्तेच याचं उद्घाटन करावं. आणि उद्याच्या होणाऱ्या वाढदिवसात, कदाचित वाढदिवसाच्या दिवशी नाही होणार, पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना इच्छा आहे की असं एक चांगलं पब्लिक नोबल कॉजमधलं काम आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करायला घेतो आहे. सर्वे अपि सुखीन संतु, सर्वे संतु निरामय. हो, आणि हॉस्पिटलचं नाव काय? कुंडली गवर्दे, गणपती बाप्पा.